भूजलाचा योग्य आणि समन्यायी पद्धतीने वाटप या कार्यक्रमाअंतर्गत आपण कलापथकाची स्थापना केलेली आहे। सुंदरवाडी गावातील लोकांना घेऊन आपण हे कलापथक तयार केलेलं आहे। या कलापथकाचा मुख्य उद्देश म्हणजे भूजलाचा जो काही सध्या भरमसाठ उपसा सुरू झालेला आहे आणि त्याच्यामुळे गावात भूजलाची पातळी खाली गेलेली आहे। त्याचबरोबर वातावरण बदल म्हणजे आपण जे क्लायमेट चेंज म्हणतो तो कशा पद्धतीने भूजलाच्या पातळीवरती आणि उपलब्धतेवरती परिणाम करतोय आणि एकंदरच पीक पद्धती असेल, पावसाचं प्रमाण असेल, या सगळ्या घटकावरती या वातावरण बदलाचा कशा पद्धतीने परिणाम दिसून येतो आणि त्याचबरोबर एकंदरीतच गाव पातळीवरती पाण्याचे जे प्रश्न असतील, भूजलाचे जे प्रश्न असतील, ते प्रश्न चर्चेला आणण्यासाठी आणि ते प्रश्नावरती लोकांना अवेअर करण्यासाठी आपण या सुंदरवाडी गावामध्ये कलापथकाची स्थापना केलेली आहे। या ठिकाणी पर्यावरणावर आधारित एक नाटिका गाण्याच्या स्वरूपात सादर होत आहे। नाटिकेचं नाव आहे चतुर शेतकरी। या ठिकाणी या नाटिकेत सहभागी असणारे कलाकार आहेत। चतुर शेतकरीच्या रूपात येत आहेत कांतीलाल रामभाऊ राठोड, निसर्ग देवाच्या रूपात येत आहेत देवदास गोटेराम राठोड, अल्पभूधारक शेतकऱ्याच्या रूपात येत आहेत प्रेमरामभाऊ राठोड। त्याचबरोबर गायक म्हणून आपल्याला लाभलेले आहेत बाबूलाल चव्हाण, वादक म्हणून लाभलेले आहेत साहेबराव राठोड, संपत राठोड, कंसरामभाऊ राठोड, गौरसिंग राठोड, चंद्रभान राठोड। यानंतर लगेचच सुरू होत आहे चतुर शेतकरी। माझा परिचय नंबर 1 चा लाकूड तोड्या वाकडे बाबा आहे। तर पाऊस नाही, पाणी नाही, काही धंदा नाही, तो माझे मुलं सोने आणि कवडे सर्व तोडून आणि बाजारला घेऊन येतो, धान्य आणून सनी माझे मुलांचे माझे जीव मी जगतो। वाकडे बाबा आम्ही अंगणवाडी उद्योग, पाऊस नाही, पाणी नाही, काही धंदा नाही, शेतीमध्ये धंदा नाही, काही मजुरी नाही, तर आपले लाकड तोडायचे, बाजारात नेऊन विकायचं आणि धान्य आणायचं आणि हे सोन्याला आणि कवड्याला मी पालन पोषण करतो। काही विलाजच नाही, काही धंदाच नाही आमच्या गावामध्ये, पाऊसच नाही। सांगा बरं साहेब काय नाही ना, काहीच विषय नाही। जंगलतोड केल्याने काय होतं बाबा? काय होतं सांगा बरं। हे जे हवामान आहे ना, हो हे हवामान प्रदूषण होत आहे। प्रदूषण होते। प्रदूषण कसं, आपण जंगलतोड जर केली ना, आता हे झाडं असतील ना, हे झाडं काय करतात, पाण्याचं आकर्षण करतात, पाण्याचं आणि आपल्या या परिसरावर पाणी पाडतंय। देवा आणि तुम्ही त्याची जंगलतोड करता। हो, पण तिथे असं काही माहिती मिळालं तर आम्ही बंदी करू शकू, पण आम्हाला कोणी सांगणारच येत नाही साहेब लोक, आम्ही काय करावं बरं? बाबा तुम्हाला मार्गदर्शन दिलं तर तुम्ही आम्ही बंद करू कुऱ्हाडी। असं का? कुऱ्हाड शिवून देऊ आम्ही। तुमच्या मुलांचं नाव काय आहे? सोन्या आणि कवड्या। हा सोन्या आहे, हा कवड्या आहे। शाळा पण आमच्या गावात नाही, मी लाकड तोडतो, पुरा नाडीच राहिले आमची।
असं का? पर्यावरण जतन करण्याला पर्यावरण जतन करण्याला देवाला गुलाल बंदीला पर्यावरण जतन करण्याला देवाला गुलाल बंदीला चुका केल्या हो मागील पिढ्याने चुका केल्या हो मागील पिढ्याने महावने टाकली नष्ट करूनी झाडे हे नाहीसे पर्यावरण होती या निसर्गाची आवर्धन महावने जतन करण्याला पर्यावरण जतन करण्याला देवाला गुलाल बंदीला तोडू नको या झाडाला तोडू नको रे तोडू नको या वनदेवाला तोडू नको या झाडाला तिला तिला प्राणवायू तिला तुला प्राणवायू प्राणवायू देऊन तोडू नको या झाडाला अरे आता तरी उघड ज्ञानाचा तिकरा जनाचे परिणाम ज्ञानी घे आता तरी सुधारलेल्या गोया तोडू नको रे तोडू नको या वनदेवाला तोडू नको या झाडाला तोडू नको रे तोडू नको या वनदेवाला तोडू नको या झाडाला मी ह्या गावाचा गणपा नावाचा एक चातुर शेतकरी मी ह्या गावासाठी हा परेशान आहे मला 5 एकर जमीन आहे त्याच्यात दाणाने खळाखळा पाणी देतो आणि 3 महिन्याचं पीक 2-2.5 महिन्यातच पाणी संपून जातो मला याचं काहीच कळत नाही मी फार संतापलेलो आहे मला आता काय करावं आणि काय नाही याचा विचार मला लगेच सुचत नाही कसं शेती करायची आणि कसं नाही याच्याबद्दल मला कोणातरी एखाद्या देवाला मी प्रार्थना करतो देव मला काहीतरी मार्गदर्शन देते नमस्कार तुमचं नाव काय? परिचय सांगा. माझं नाव चातुर शेतकरी गणपा तर मला असं काही सुचना आता कसं पीक घ्यावा आणि पाणी नाही पाऊस नाही दांडानं पाणी देतो 2-2.5 महिन्यात पाणी खतम होऊन जातो आणि त्याच्यानंतर काय करावं किती आहे तुम्हाला? 5 एकर आहे बाबा. पाणी देण्याची पद्धत कशी आहे बाबा तुमची? आमच्या पाणी देण्याची पद्धत अशी आहे की मोटर चालू करायचं आणि खळाखळा दांडाने पाणी द्यायचं आणि सगळं पाणी 1 महिने 2 महिन्यात पाणी खतम होऊन जातो नंतर आलेला माल वाया चाललेला पाऊस पडत नाही का? पाऊस पडत नाही काही नाही त्याच्याबद्दल आम्हाला फार संताप आहे मी एक निसर्ग देव आहे आणि मी तुझ्या शेतात पाणी चांगला पाडेल पण तू मला काय देशील बाबा? मी तुम्हाला प्रार्थना करतो जर तुम्ही पाणी चांगलं पाडीत असाल तर निम्मा पीक तुम्हाला देईल हो बरोबर बरोबर बर हिस्सा करा मग कोणता हिस्सा घ्यायचा कसा आहे ते मला बर बाबा तुम्ही कोणता हिस्सा घेणार तुम्ही पाणी पाडणार तर पीक पण चांगलं येईल याच्यामध्ये तुम्हाला कोणता हिस्सा पाहिजे ते सांगा असा भरपूर पीक येईल असा मी पाऊस पाडेल पण मी वरचा वाटा घेईल म्हणजे वाटा कसा वरचा घेईल कोणता वाटा खालचा की वरचा वरती दाणे येतात कणस येतात मला असं वाटतंय वरचा भाग घ्यावा असं वाटतंय मला असं का तर मी वरचा भाग घेईल द्या वरचा भाग घेणार का ठीक आहे मग चांगल्या पद्धतीने आपण शेती करू मी पाऊस जेवढा पाऊस लागेल तेवढा पाऊस मी पाडू शकतो बर बर ठीक आहे देव बाबा तुमची कृपा
कृपा चांगल्या पद्धतीनं करा. मग आम्ही पण शेती चांगल्या पद्धतीनं भरपूर पाऊस पडू द्या. तुम्हाला भरपूर देईल पण शेतकरी लक्षात ठेवा माझा वाटा हा तुमचा वाटा बिनधास्त द्यायला पाहिजे. करा मेहनत. बर कसा हा देवाला फसितो मी आणि कसा हा चातुर शेतकरी माल काढून त्याला पाला वाटतो. महागाई कर जाने झाले हाय रानो, महागाई कर जाने झाले हाय रानो, खाणार तोंडवारी उपाशी मट्टी सारी आणि भानावर यायला बाई ग. काय करावा कळे ना काय ग, काय करावा कळे ना काय ग. देवाला शेती करायची, देवाला प्रार्थना केली तर देवानी चांगला पाऊस पाडला. याच्याबद्दल आपल्याला चांगल्या प्रकारे शेती करायची आणि देवाला कसं द्यायचं ते आपल्या मनावर आहे. वाकडे बाबा, ओ वाकडे बाबा, राजा घरच्यारे बैलाचे नाव चाल बैल चाल रे तुझ्यावर माती घाल. अरे वाकडे बाबा, अरे शेती करायच्या आधी एवढं बोलू नको. नाही ना मग ते कसं आहे आपल्याला चांगल्या प्रकारे शेती करायची. देवाला मी प्रार्थना केली तर देवानी मला चांगलं हे केलेले. देवानी सांगितलं की तुमच्यावर चांगला पाऊस देईल, मला काय देतात असं देवानी मला हे केलं. त्याच्यामुळं मी त्याला म्हणलो अर्धा हिस्सा तुम्हाला देईल, जेवढा माल होईल त्याच्यातून अर्धा हिस्सा देईल. तर देव मला प्रगट झाला आणि देव म्हणाला मला खालचा भाग देशील का वरचा भाग. तर मी सांगितलं त्याला तुम्हाला जे लागेल ते. तर देवाने असं सांगितलं की वरच्या भागाला कणसं येते, ज्वारी येते, बाजरी येते. याच्याबद्दल त्याला खूप आनंद झाला. आपण वरचा भाग घेऊ. तर देवाने सांगितलं वरचा भाग. तर आपल्याला काय करायचं, भुईमुग पेरायची, भुईमुग पेरायची आणि जमिनीतलं पीक आपण घ्यायचं, त्याला पाला द्यायचा. तर कशी शेती घ्यायची ते आपल्यावर लागलं. आता करा शेती. बर खाली बघा आव असं वर्म पाडायचे चार पहिल्या घरी 25 किलो झेपलं टाकिलो वर ना पहिल्याच्या नावात राजा घरी त्याने बाबा त्याला पहिला चाल रे तुझ्यावर माती घाल. वाकडे बाबा, अरे बैलाला काय घालतो तुला? 25 किलो झेप असं का? माझं वजन पावते पण वर पहिल्याकडे पाऊस पडणार आहे ना देवाला आपल्याला फसायचं ना की नाही. अरे देवाला फसायचं पण असं जोराने बोलू नको. देव ऐकायला येवी राहतो, नाही, नाही. त्याला ऐकू येतो. शेतकऱ्यांना गणी वाळल्याने जमत नाही. बैलाचं नाव घेतलं तर खपा खप बोखर घुसत नाही खाली. बरं ठीक आहे, तुम्ही जा आता. जाऊ. शेती झाली आता. बरं, आता बघू जेवण आता. करू ना. देवासंग बोलतो मी आता. बरं तेव्हा संग यायला चारा पाणी करतो. हो हो ठीक आहे. आपला भरमुख आलेले वरच्या पावसातच आला. देवाने आपल्याला चांगलं मार्गदर्शन दिलं आणि देवाच्या कृपेने वरच्या पाण्यावर आपण चांगली भुईमुग काढली. देवाला कसं काय हे पिकाचा अर्धा वाटा द्यायचं ते आपण बघूया. वाकड्या, अरे वाकड्या, ओ महाराज तर आपल्याला शेती झाली, सगळं काही झालं, खळा पण झालं, पण देवाला बोलायचं आहे. तर देव कधी येईन आपण प्रार्थना करू देवाला. येणार पण आपण झाड पाळ सगळे तोडून टाकलं. नाही नाही नाही, झाडं पाला खळा करू, देवाला दाखवू आणि नंतर देवाची बोली आहे वरचा हिस्सा. नमस्कार बाबा. नमस्कार. हा देव बाप्पा, आपलं सगळं काही माल पीक पाणी आलं वरच्या पावसावर. तर आता तुमचा हिस्सा सांगितलं होतं, तुमच्या लक्षात आहे का? आहे ना माझ्या लक्षात. काय कोणता हिस्सा होता आपला? भाग मागितला होता. असं का? बरं ठीक आहे. माझा वरचा भाग मला द्या. बरं ठीक आहे. आम्ही भुईमुग पेरलेले, जे खाली शेंगा वगैरे आलेले ते
आणि जे पाला येते तुमचं घेऊन जा देव बाप्पा. वा 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 चातुर शेतकरी तुम्ही अरे का? आम्ही चातुर शेतकरी पण आम्ही नियम आणि नेम सोडित नाही. मला फसवलं दिसलं. अरे नाही, देवाने जे सांगितलं ते आमचं कर्तृत्व हे सांगायचं. मी व्यवस्थित पाऊस पाडलाय. कमी दिवसात पाऊस पाडलाय. देवाजवळ ढोरं पहिला असतील म्हणून त्याने पाला देऊ राहिले देवा तुम्हाला. बरोबर मला फसवल्यासारखं दिसतंय. नाही नाही देव बाप्पा, तुमची जी म्हण होती ती आम्ही जर नाकार केली असती तर मग बोलायचो. अरे चातुर शेतकरी, मी जर अशा निसर्गाच्या दारा नसता सोडलं तुमचं पीक कसं आला असता. पण तुम्ही मला यावेळेस फसवलं. पण मी तुमच्या दुसऱ्या वेळेस तुमच्या डोक्यावर हात ठेवी. लक्षात ठेवा. ठीक आहे बाबू. आपण देवाला चांगलं फसिलं, पण आता देवाला अजून आपल्याला विनंती करायची आहे. आपण ह्या वर्षी पण चांगलं पीक घेऊ आणि देवाला पण देऊ. आणि देव काय करतो आणि काय नाही ते आपल्याला काही समजणार नाही. देव बाप्पा लवकर या आणि आमची माग पूर्ण करा. मागणी चातुर शेतकरी, हा बोला. ज्यांच्या वेळेस तुम्ही मला फसवला. नाही देव बाप्पा, तुम्ही बोल दिलं होतं तेच केलं आम्ही. आम्ही काही फसवलं नाही. शेतकऱ्यांना आपल्याला खूप फसवलेलं आहे. पण ह्यावेळेस वरचा पण भाग आणि वरचा पण भाग बरं ठीक आहे. आणि शेतकरी कोणता पीक घेतोय ते बघतोय आता. हा. बर देव बाप्पा, आता चांगला पाऊस द्या आम्हाला. याच्यानंतर तुम्हाला जे मागता ते देऊ आम्ही. निमा तर निमा, 2 हिस्सा म्हणलं तर 2 हिस्सा पण देऊ आम्ही. ठीक आहे. हो. चातुर शेतकरी, हा. मी खालचा हिस्सा पण घेणार आणि वरचा घेणार. हा. आणि तुम्ही चांगली मेहनत करा आणि माझ्या पदात काही पडलं पाहिजे ना असं मला पीक घ्या आणि मला आपण माझ्या पदरात बर बर बाप्पा, झालं आमचं झालं. तुम्ही जा आता. असं फसवतो की खालचं पण आणि वरचं पण दोन्ही भाग देतो. आतमधला मक्याचा पीक घेतो आता. लय मजा आली आता.